काँग्रेसनंतर अस्तित्वात आलेला महाराष्ट्रात एखादा प्रभावी पक्ष ग्रामीण भागात उभा असेल तर तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप. अनेक वर्ष या पक्षानं महाराष्ट्रात आपली मजबूत पकड ठेवली. पण आता प्रश्न विचारला जातोय की शेकापचं राजकारण संपत चाललंय का? असं म्हणण्याचं कारण म्हणजे सांगोल्यात तब्बल 50 वर्षाची शेकापची सत्ता सांगोला पंचायत समितीवरची संपुष्टात आली. सांगोल्यात शेकापची सत्ता कायम राहील अशी चर्चा असताना अचानक राजकीय हालचालीमुळे समीकरणं बदलली. या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी टाकलेली चाल निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यांच्या राजकीय खेळीमुळेच सांगोल्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं. जिथं शेकापची सत्ता टिकेल त्यांचा सभापती पंचायत समितीवर बसेल असं वाटत असताना दीपक साळुंखे गटाने आणि दीपक साळुंखेंनी अचानक भूमिका बदलल्यामुळं चित्र पालटले. त्यामुळे नेमकं सांगोल्यात काय झालंय हे समजून घेऊयात. असं काय केलं जयकुमार गोरेंनी की दीपक साळुंखे यांनी निर्णय बदलला? जयकुमार गोरे यांच्या खेळीनं शेकापच्या बालेकिल्ल्यात कसा धक्का बसला या घडामोडींचा आढावा घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्ष शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1974, 1990 आणि त्यानंतर 1999 ते 2014 या काळात गणपतराव देशमुख हे इथून आमदार राहिलेत. विशेष म्हणजे एकाच पक्षातून तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. साधी राणी, शेतकरी प्रश्नावर ठाम भूमिका आणि मतदारसंघातील घट्ट पकड यामुळे सांगोल्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. मात्र त्यांच्या निधनानंतर सांगोल्यावरचा शेतकरी कामगार पक्षाचा होल्ड कुठेतरी ढासळत चालल्याची चिन्ह दिसू लागलेत. आता पंचायत समितीची निवडणूक कशी झाली याच्यापासून सुरुवात करते. पंचायत समितीच्या निवडणुकीकडे पाहिलं तर सुरुवातीला चित्र पूर्णपणे वेगळं होतं. ही निवडणूक शेकाप आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाने एकत्र लढवली होती. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. निकाल लागल्यानंतर सुरुवातीला शेकाप आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाची बाजू मजबूत दिसत होती. एकूण 14 गटांपैकी 9 जागांवर या आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. यामध्ये 3 जागा दीपक आबा साळुंखे पाटील गटाला तर 6 जागा शेतकरी कामगार पक्षाकडे होत्या. दुसरीकडे महायुतीला फक्त 5 जागा मिळाल्या. यात ही 4 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि 1 जागा भाजपला मिळाली. म्हणजेच पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्ष आणि साळुंखे पाटील गटाचं स्पष्ट बहुमत झालं होतं. त्यामुळे सभापती पदही याच आघाडीकडे जाईल अशी चर्चा सुरू होती. विशेषतः सोनंद गणातील काजल काशीद यांचं नाव सभापती पदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं. पण इथेच अचानक राजकीय घडामोडी घडल्या. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गटातील 3 सदस्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील पूनम इंगोले, अशोक चोरमुले व बापू जावेर या 3 सदस्यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आणि या एका निर्णयामुळे पंचायत समितीचं चित्रच बदलून गेलं. संख्या जर पाहिली तर महायुतीची ताकद 8 वर पोहोचली आणि शेकाप पक्षाची संख्या 6 वर राहिली. यातील 4 भाजपचे आणि 4 शिवसेनेचे झाल्यामुळे भाजपचा सभापती इथं बसला. बहुमत महायुतीकडे गेल्यामुळे पंचायत समितीवरील शेकापचं वर्चस्व संपलं. अनेक वर्षाची सत्ता त्यांच्या हातून निसटली आणि यानंतर सभापती पदावर पूनम इंगवले यांची निवड झाली तर उपसभापती पदावर शिंदे गटाचा उमेदवार बसला. साळुंखे गटातील सदस्य भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपच्या महायुतीची ताकद वाढली. सभापती पद ही त्यांच्या ताब्यात गेलं. या सगळ्या घडामोडींमध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्वाची मानली जाते. निवडणुकीनंतर काही दिवस मुंबईत मोठ्या हालचाली सुरू होत्या. दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यात मुंबईत अनेक चर्चाही झाल्या. या चर्चांना यश आलं. मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि अखेर सभापती पद भाजपच्या वाट्याला गेलं. दीपक साळुंखे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर त्यांनी अनेक पक्षांमध्ये काम केलं. सुरुवातीला अजित पवार गटात ते राहिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. तिथून विधानसभा निवडणूक लढवली जिथं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळ नंतर ते शिवसेनेतही होते. परत मग सगळ्याच पक्षांपासून दूर राहून त्यांनी आपल्या स्वतंत्र गटासह निवडणूक लढवली आणि आता ते भाजपसोबत गेलेले आहेत. खरं तर सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येतात आणि या सगळ्या घडामोडी मागं पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती आणि त्यांचं ऑपरेशन लोटस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जर सोलापूर जिल्ह्यात पाहायला गेलं तर माळशिरस वगळता उर्वरित 10 पंचायत समितींवर भाजपनं आपला दबदबा कायम ठेवलाय. या 10 पैकी सर्व ठिकाणी भाजपनं सभापती पद मिळवले.
याचबरोबर 7 ठिकाणी उपसभापती पदही भाजपचं झालंय, तर 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एका ठिकाणी शिवसेनेचा उपसभापती निवडून आला. या निकालानंतर होत असलेल्या बदलानंतर सोलापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पंचायत समित्यांमध्ये मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्यामागं जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे 55 वर्ष ज्या शेतकरी पक्षाचं वर्चस्व सांगोला पंचायत समितीवर राहिलं होतं ते संपुष्टात आलंय आणि पहिल्यांदाच इतिहासात भाजपचा सभापती सांगोल्याच्या पंचायत समितीवर बसलाय, ज्यामुळे जयकुमार गोरेंचं कौतुक केलं जाते. या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.